आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। नोंद रद्द, पुन्हा नोंद मंजूर। जत तालुक्यातील तलाट्यांचा कारभार चर्चेत। फेरफार प्रकरणामुळे महसूल विभागावर संशयाची छाया। जत तालुक्यातील महसूल विभाग पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे। तालुक्याच्या पूर्व भागातील एका तलाट्याच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नोंद घालणे, तीच नोंद रद्द करणे आणि पुन्हा नोंद करून 7/12 उतारा देणे या प्रकारामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवर संशयाची छाया पडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित खरेदीदाराने जमीन खरेदी केल्यानंतर फेरफार नोंद करण्यासाठी अर्ज दाखल केला होता, मात्र नोंद प्रक्रिया पुढे नेण्यासाठी पैशाची मागणी झाल्याचा आरोप होत आहे। प्रथम नोंद पूर्ण करा, त्यानंतर पैसे देऊ अशी भूमिका खरेदीदाराने घेतल्याचे समजते। त्यानंतर तलाट्याने कायदेशीर नोटीस बजावून प्रक्रिया सुरू केल्याचे सांगितले जाते। यानंतर फेरफार नोंद मंजूर करून संबंधिताच्या नावाने 7/12 उतारा देण्यात आला, मात्र काही दिवसांनी तीच नोंद रद्द करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। विशेष म्हणजे नोंद रद्द केल्याची माहिती मोबाईलवरील व्हॉट्सअप संदेशाद्वारे पाठवण्यात आल्याची चर्चा आहे। दरम्यान हा प्रकार स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यावर मध्यस्थींचा प्रयत्न झाल्याची माहिती पुढे आली आहे। तरी देखील पैसे दिल्याशिवाय नोंद नाही असा पवित्रा संबंधित तलाट्याने घेतला असल्याचे बोलले जात आहे। अखेरीस काही रक्कम देण्यात आल्याची चर्चा असून त्यानंतर पुन्हा फेरफार नोंद करून 7/12 उतारा देण्यात आल्याचे समजते। नोंद करणारा, रद्द करणारा आणि उतारा देणारा एकच, या संपूर्ण प्रकारामुळे महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। एका फेरफार नोंदीबाबत नोंद करणारा तोच, रद्द करणारा तोच आणि पुन्हा उतारा देणारा देखील तोच, अशी स्थिती निर्माण झाल्याने नियम व कायद्याचे पालन झाले का असा संतप्त सवाल ग्रामस्थातून उपस्थित होत आहे। सर्वसामान्य शेतकरी व नागरिकांना आपल्या हक्काच्या नोंदीसाठी पैसे मोजावे लागत असतील तर हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याची भावना व्यक्त होत आहे। संबंधित वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी व दोषींवर कडक कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकातून होत आहे। अन्यथा अशा प्रकारामुळे प्रशासनावरील विश्वास डळमळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।